आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी 9 मिनिटं आणि तब्बल 38 शिव्या, मोजून 38 मी मोजल्या, कारण आमदार संजय गायकवाडांच्या 9 मिनिटांच्या त्या शिवराळ क्लिपनं महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली आहे। त्यात त्यांनी अतिशय घाणेरडे, अश्लाघ्य, गलिच्छ असे शब्द लाज आणणारे वापरले। ते ऐकताना किळस यावी असे शब्द। प्रश्न पडला, 3 ते 4 लाख लोकांचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी एवढी गलिच्छ भाषा कशी काय वापरू शकतो? ही भाषा जेव्हा गौरवशाली विधान भवनात ऐकली असेल ना, तेव्हा खुद्द विधान भवनावर विराजमान असलेल्या त्या अशोक स्तंभातील 3 सिंहांनी सुद्धा शर्मेनं मान खाली घातली असेल। अरे या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची केवढी उत्तुंग परंपरा आहे, काय संस्कृती आहे, काय दर्जाचे लोक त्या सभागृहात होऊन गेलेत, आणि आम्ही कुणाला त्यांच्या पंक्तीत बसवलंय याचा महाराष्ट्राला आज खेद वाटतोय। ज्या विधिमंडळातून महाराष्ट्राचे कायदे, धोरण आणि भविष्याचा मार्ग ठरतो, हे महाराष्ट्राचे भाग्य विधाते। त्या पवित्र सभागृहातला माणूस एखाद्या प्रकाशकाला, पुस्तकाच्या प्रकाशाला घरात घुसून मारण्याची धमकी देतो। अशा धमक्या द्यायला तुम्ही आमदार आहात की गावगुंड? बरं, हे सगळं घाणेरडं आया बहिणींवर अश्लाघ्य बोलताना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, जातीवरून बोलता। हा कसला विखार तुमच्यात भरलाय? आज महाराष्ट्रानं एक सुरात या बेतालांना ठणकावून सांगायला हवं, ही शिवराळ भाषा, ही गुंडगिरी आणि हा अश्लील उन्माद या महाराष्ट्राला कदापि चालणार नाही। बरं झालं या महाशयांनी प्रबोधनकार ठाकरेंचं दगलबाज शिवाजी वाचलं नाही। रणजित देसाईंच्या श्रीमान योगीतल्या नरहर कुरुंदकरांनी जी प्रस्तावना लिहिलेली आहे ती वाचली नाही, नाहीतर त्या दोघांचाही त्यांनी नंबर मागितला असता। एवढे विद्वान महाशय आहेत। हा महाराष्ट्र बा विठ्ठला म्हणत त्या विठ्ठलाच्या चरणावर नतमस्तक होतो। माझा शिवबा म्हणत मुजरा करतो। तुका म्हणे म्हणत अभंग गाणारा हा महाराष्ट्र आहे। याचा अर्थ महाराष्ट्र त्यांचा अपमान करतो। पण आमदार 9वी पास आहेत असणं चुकीचं नाहीये, पण न वाचता बेताल बोलणं चुकीचं आहे। ते ज्या शाळेत शिकले त्या शाळेचं नाव शिवाजी विद्यालय आहे। मंडळी, सोडून द्यायला, दुर्लक्ष करायला हे स्लिप ऑफ टंग नाहीये। जीभ घसरली म्हणून सोडून द्यावं असं नाहीये। तुम्ही यूट्यूबवर जा आणि संजय गायकवाड एवढं नाव टाकलं तर तुम्हाला शिव्यांची भली मोठी यादी येईल, जसं काय वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचं या माणसाला। त्यामुळे हे एक प्रकारे हे केवळ घसरणं नाहीये, मगरुरी आहे। आपण काहीही बरळलो, कुणालाही मारलो, काही केलं, काही फरक पडत नाही, हा आत्मविश्वास आहे। मतदार आणि महाराष्ट्राला गृहीत धरणं आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं ही गरज आहे आणि महाराष्ट्राची मागणी आहे।